क्या पुतिन को आया हार्ट अटॅक, आ गई बडी खबर. भाषा, आवाज आणि इंटेन्सिटी यात व्हरायटी घेऊन ही बातमी तुम्ही मागच्या 1-2 दिवसात ऐकली, वाचली किंवा बघितली असणार. 1-2 दिवसातलं आठवत नसलं तरी टेन्शन नाही. सेम बातमी या वर्षीच्या जानेवारीत, मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्येही आली होती. यावेळी मात्र बातमीला वेगळा फ्लेवर होता. क्रेमलिन म्हणजेच रशियन सरकारमधल्या सूत्रांकडून चालवल्या जाणाऱ्या एका टेलिग्राम ग्रुपवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हार्ट अटॅक आला आणि ते जमिनीवर कोसळले अशी बातमी आली. मग त्यात मीठ मसाला लावून पुतिनला कॅन्सर झालाय, लईत लई थंडीपर्यंत टिकणार, पुतिन मेलाय, रशियाकडून कधीही घोषणा होऊ शकते, अशा बातम्या पुढे आल्या. 2 दिवस बातम्यांनी जोर धरला आणि सालाबाद प्रमाणे यंदाही तिसऱ्या दिवशी पुतिन जिवंत असल्याची बातमी रशियन सरकारनं जाहीर केली. सोबतच पुतिनच्या मृत्यूच्या बातम्यांवर फालतू आणि वायफळ असे शेरही मारले. पुतिन जिवंत नाही ही बातमी यायची ही पहिली वेळ अजिबात नाहीये. पार 2005 पासून आत्तापर्यंत 13 वेळा पुतिन मेल्याच्या, त्याला काहीतरी गंभीर आजार असल्याच्या, अटॅक आल्याच्या किंवा जीवघेणा हल्ला झाल्याच्या बातम्या येऊन गेल्यात. प्रत्येक वेळी रशियाकडून बातम्यांचं खंडनही झाले. पण पुतिन मेल्याची बातमी सारखी चर्चेत का येते? बातमी चर्चेत आणतं कोण? आणि खरंच पुतिन मेला तर काय होऊ शकतं? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. व्लादिमीर पुतिन या नावाभोवती 2 वलय आहेत, एक सत्तेचं आणि दुसरं गूढतेचं. 1999 साली रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून व्लादिमीर पुतिन हे नाव सगळ्या जगाला माहीत झालं. सत्ता हातात आल्यानंतर पुतिननं आपली रशियावरची पकड प्रचंड घट्ट केली. रशियाच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षाला सलग 2च टर्म पदावर राहता येतं. पुतिन साहेबांनी 2008 पर्यंत टर्म पूर्ण केल्या, 4 वर्ष पंतप्रधान पद सांभाळलं आणि मग पुन्हा 2 टर्म राष्ट्राध्यक्ष पद मिळवलं. मग 2020 मध्ये डायरेक्ट संविधानातच बदल करून घेत 2036 पर्यंत आपली सत्ता वाढवली. 1999 पासून आर्थिक, सामाजिक आणि लष्करी सत्ता पुतिनच्याच हातात राहिली. जी मोडून काढायचे किंवा खेचायचे प्रयत्न झाले, पण पुतिन बदला नाही. सत्तेचं वलय गडद होत गेलं. पण पुतिनचं कुटुंब, मुलं नेमकी कुठं आहेत, कोण आहेत? KGB मध्ये असताना तो नेमका काय करत होता? त्याचे विरोधक गायब कसे झाले? या प्रश्नांनी त्याच्या भोवती गूढतेचं वलयही निर्माण केलं. अमर्याद सत्ता, कुटुंबाबद्दल आणि स्वतःच्या इतिहासाबद्दल मोजकी माहिती, या गोष्टी पुतिनची ताकद वाढवतातच. पण आणखी एक गोष्ट पुतिनची ताकद वाढवणारी ठरते, ती म्हणजे पुतिन मेल्याची बातमी. दरवेळी पुतिन मेल्याची, त्याला गंभीर आजार झाल्याची बातमी येते आणि ती खोटी ठरते. या पॅटर्न मागे रशियाचा प्लॅन असल्याची चर्चा होते. कोल्ड वॉर सुरू असल्यापासून रशियन सरकार या क्रेमलिनॉलॉजीचा वापर करत आले. सोव्हिएत युनियनच्या काळात सरकारमधल्या एखाद्या नेत्यांचं लोकांमध्ये दिसणं कमी झालं की लोकांमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात, सरकारवर त्याचा कसा फरक पडू शकतो, याचा अभ्यास केला जायचा. ही क्रेमलिनॉलॉजी सारखीच पद्धत रशियन सरकार म्हणजेच स्वतः व्लादिमीर पुतिन आपल्या मृत्यूच्या किंवा गायब होण्याच्या बातम्या चर्चेत आणून वापरतो असं सांगितलं जातं. पुतिनच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या असल्या तरी त्या दुर्लक्ष करण्यासारख्या नसतात. कारण या बातम्यांमधून 2 गोष्टींचा अंदाज लावला जात असतो. पहिली गोष्ट म्हणजे पुतिन खरंच मेला तर रशियात काय परिस्थिती निर्माण होईल याबद्दल असलेली भीती तपासणं. रशियाची सगळी पॉवर एकट्या पुतिनच्या हातात आहे. पुतिननं आपला वारसदार कोण असणार हे नक्की केलेलं नाही. त्यामुळे जर पुतिन मेला तर साहजिकच परिस्थिती हाताबाहेर जाणार. रशियासारख्या अवाढव्य देशाची सिस्टीम एकट्या माणसाच्या तब्येतीवर अवलंबून असणं, त्यात त्या माणसानं जाणीवपूर्वक आपला पर्याय तयार न करणं, ही रशियासाठी आणि जगासाठी ही जोखमीची गोष्ट आहे. ही जोखीम किती गंभीर असू शकते, पुतिन नसण्याच्या बातमीनं काय परिणाम होऊ शकतात, सिस्टीम अस्थिर होते का आणि याची लोकांमध्ये भीती आहे का, याचा अंदाज या बातम्यांमधून लावला जातो. पण त्यापेक्षा महत्त्वाची असते दुसरी गोष्ट. पुतिनच्या नसण्यानं कुणाच्या महत्वाकांक्षा जाग्या होतात हे तपासणं. पुतिन नसला तर रशियाचं काय होणार हा प्रश्न पडणारी जनता एका बाजूला आणि पुतिनला रिप्लेस करायची इच्छा असलेला, पुतिन नको असलेला वर्ग दुसऱ्या बाजूला. पुतिनच्या आत्तापर्यंतच्या राजकीय करिअरमध्ये त्याला बॅकफुटवर ढकलणारी एकमेव गोष्ट म्हणजे 2022 पासून सुरू असलेलं युक्रेनसोबतचं युद्ध. एकतर 2 वर्ष होत आली तरी रशियाला युक्रेनवर बाजी मारता आलेली नाही. रशियाच्या 10,000 पेक्षा जास्त सैनिकांना जीव गमवावा लागला. हा मॅटर तापलेला असतानाच कधी काळी पुतिनचा शेफ म्हणून ओळख असणारा वॅग्नर ग्रुप
या प्रायव्हेट आर्मीचा चीफ येवगेनी प्रिगोझिननं पुतीन विरोधात बंड पुकारलं. सैन्य घेऊन मॉस्कोच्या दिशेनं निघाला. हे सगळं पुतीन बॅकफूटवर गेल्याच्या चर्चा असताना घडलं. साहजिकच पुतीन आजारी असला किंवा त्याचा मृत्यू झाला तर सत्तेवर दावा करणारे अनेक जण आहेत, जे पुतीनबद्दलच्या अशा बातम्यांमुळे ऍक्टिव्ह होण्याची शक्यता असते. त्या लोकांच्या हालचालींवर अशा बातम्यांनंतर लक्ष ठेवलं जातं. जे काम क्रेमलिनकडून KGBवर सोपवण्यात आले असंही सांगतात. थोडक्यात पुतीनबद्दलच्या या बातम्या त्याच्या मित्रांपासून शत्रूंपर्यंत येणाऱ्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी, शत्रू बनू शकणाऱ्यांना टप्प्यात आणण्यासाठी प्लांट केल्या जातात. पण मेन प्रश्न म्हणजे पुतीन खरंच मेला तर काय होईल? अमेरिका, जर्मनी अशा देशांमध्ये राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाला किंवा त्यांना अचानक पद सोडावं लागलं तर जबाबदारी कुणी घ्यायची याची तरतूद करण्यात आली. तशी कायदेशीर तरतूद रशियामध्ये आहे. त्यामुळं पुतीनला अचानक पद सोडावं लागलं तर रशियन फेडरेशन काउन्सिलला 14 दिवसात राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका जाहीर कराव्या लागतील. तसं न झाल्यास सेंट्रल इलेक्शन कमिशन निवडणुकीचा निर्णय जाहीर करेल आणि या दरम्यान पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिनकडे हंगामी राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार येईल. आता हंगामी राष्ट्राध्यक्ष मिळाला म्हणजे प्रश्न सुटला असा तुमचा अंदाज असला तर तो आहे चुकीचा. कारण रशियात गोष्टी इतक्या साधेपणानं होत नाहीत. कायदेशीर तरतुदींनुसार पद भरून काढता आलं तरी खरा डाव असेल तो पुतीनच्या पॉवरचा. आर्थिक, सामाजिक आणि महत्त्वाचं म्हणजे लष्करी ताकद एकट्या पुतीनच्या कंट्रोलमध्ये आहे. या गोष्टींचा कारभार पाहणारी लोक आहेत ती पुतीनच्या होयबा मित्रमंडळामधली, जी शक्यतो पुतीनचा शब्द मोडत नाहीत. मोडलाच तर काय होतं याचं उदाहरण म्हणून प्रिगोझिन आहेच. त्यामुळे पुतीनच्या जागी जो येईल त्याला पॉवर हाताळता येणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ही पॉवर हाताळू शकेल असा माणूस स्वतः पुतीननंच तयार होऊ दिलेला नाही. उलट असं सांगण्यात येतं की रशियात पुतीनचा वारसदार म्हणून एखाद्या नावाची चर्चा होऊ लागली की त्याचं करिअर संपलंय हे गृहीत धरून चालायचं. वारसदार किंवा सत्तापालट हा काही रशियात एकट्या पुतीनमुळे निर्माण झालेला प्रॉब्लेम नाही. अगदी सोव्हिएत युनियन अस्तित्वात असतानाही जेव्हा सत्तेत असलेल्यांनी आपल्यानंतर कोण याची तजवीज केलेली नव्हती तेव्हा रशियात राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट आणि टोकाचा हिंसाचार या गोष्टी घडलेल्या आहेत. आता सोव्हिएत युनियनच्या तुलनेनं पुतीनच्या हातात अमर्याद सत्ता आहे. त्याची निर्णय घेण्याची, काम करण्याची पद्धत जगाला माहीत नाही, पण त्याचे परिणाम मात्र सगळं जग बघतंय. महत्त्वाचं म्हणजे पुतीननं आपला वारसदार जाहीर केला नसला तरी पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन, माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुतीनचा दोस्त समजला जाणारा दिमित्री मेदवेदेव, डिफेन्स मिनिस्टर सर्गेई शोइगू, पुतीनचा KGB पासूनचा साथीदार निकोलाय पात्रुशेव अशी बरीच नावं चर्चेत असतात. पण यात गोम अशी आहे की पंतप्रधान असूनही मिशुस्तिन पुतीनच्या इनर सर्कलचा आवडता नाहीये. युक्रेन युद्धातल्या अपयशामुळे शोइगूवर लष्कर आणि जनता नाराज आहे आणि मेदवेदेवकडे अनुभव असला तरी पुरेशी ताकद नाहीये. म्हणजेच काय, पुतीन सोडला तर प्रत्येकाची ताकद ही तुकड्या तुकड्यांमध्ये आहे. प्रत्येक लेवलवर कंट्रोल असणारा सगळ्या रशियात व्लादिमीर पुतीन एकमेव आहे. म्हणूनच त्याच्या मृत्यूच्या खोट्या बातम्याही अस्थिरतेची आणि भीतीची लाट निर्माण करतात. पण पुतीनचा खरंच मृत्यू झाला तर एकच ताकदवान नेता नसल्यानं पॉवरसाठी इच्छुक असलेल्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या राड्यात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट आणि युद्धाची परिस्थिती जोर घेईल. ज्याला एकटं रशिया बळी पडणार नाही तर टप्प्यात सापडेल संपूर्ण जग. पुतीनची ताकद, वारंवार येणाऱ्या मृत्यूच्या खोट्या बातम्या आणि पुतीनच्या नसण्याचे जगावर होणारे परिणाम याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.